आपल्या मुंबईला ट्रॅकवर आणणाऱ्या या मराठी माणसाचं कार्य आभाळा एवढं आहे। गोष्ट इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। तर त्या माणसाचं नाव आहे जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे, म्हणजे आपले नाना शंकर शेठ। नाना शंकर शेठ हे इतके श्रीमंत होते की इंग्रजांच्या राज्यात सुद्धा ते इंग्रजांनाच कर्ज द्यायचे। असं म्हणतात की मरीन लाईन्स पासून मलबार हिल पर्यंत सगळा समुद्राचा भाग नानांच्या मालकीचा होता। पण श्रीमंत असण्यासोबतच नाना दिलदार सुद्धा होते। त्यांनी आपली शेकडो एकर जमीन मुंबईच्या विकासासाठी दान केले। आशियातील पहिली रेल्वे नानांमुळेच धावली। ही रेल्वे बोरी बंदर म्हणजे आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे अशी धावली। रेल्वेच्या तिकीट बुकिंगसाठी नानांनी स्वतःच्या घराची जागा सुद्धा दिली होती। बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या पश्चिम भारतातील पहिल्या शिक्षण संस्थेच्या संस्थापकांपैकी नाना शंकर शेठ हे एक होते। 1823 साली ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सती या अमानुष प्रथेवर बंदी आणण्यासाठी अर्ज केला गेला। त्या अर्जावर राजा राम मोहन राय आणि नाना शंकर शेठ अशा प्रमुख सह्या होत्या। राणीची बाग, जे स्कूल ऑफ आर्ट्स, सेंट्रल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया या सगळ्यांना नानांनी आर्थिक मदत केली होती। 1857 मध्ये फक्त मराठी नाटकांसाठी भव्य दिव्य नाट्यगृह नानांनीच बांधलंय। तसेच आपल्या स्वतःच्या वाड्यात मुलींसाठी शाळा सुद्धा सुरू केली होती। म्हणजे नाना शंकर शेठ यांनी फक्त मुंबई बांधली नाही तर तिला दिशा दिली। ज्यांच्याकडे अफाट संपत्ती होती त्यांनी ती स्वतःपुरती न ठेवता समाजासाठी अक्षरशः उधळले। सत्ता इंग्रजांची होती पण विचार, धैर्य आणि दातृत्व हे फक्त मराठी माणसाचं होतं। आज आपण ज्या मुंबईचा अभिमान बाळगतो तिच्या प्रत्येक श्वासात नानांचं योगदान आहे। म्हणून ही खतरनाक मराठी माणसाची गोष्ट प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा आणि अशा इंटरेस्टिंग गोष्टीसाठी संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा।